मोदीमुळे तुम्हाला मंदिरामध्ये जावं लागतंय. मोदी आहे तो मुमकिन आहे. कृष्णा म्हणतोय मोदी आहे तो मुमकिन आहे. राहुल गांधींना आज भरपूर बोलले. राहुल गांधी म्हणले आज महाराष्ट्राचा एक नेता माझ्या आईला फोन करून रडत होता म्हणे की ईडी आणि CBI मला सोडणार नाहीत, मला यांच्यासोबत जायचं आहे. वा, म्हणजे अशोक चव्हाणला टोला लगावलेला आहे. तुमच्यासोबत असलं की ईडी आणि CBI त्यांना न घाबरणारे वाघ असतात. दुसरीकडे गेलं तर ईडी आणि CBIलाच गेलं भिवून. तुमच्याकडे आलं तर काय म्हणायचं, सेक्युलर पार्टीकडे आलं, लोकशाहीकडे आलं, आणि तिकडे गेलं की हुकुमशाहीकडे गेलं, तो गद्दार आहे, तो खोके आहे. तुमच्याकडे आल्यावर काय, जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही शिवबंधन बांधता, त्यावेळेस छान वाटतं का? उद्धव ठाकरेजी, मला फक्त एवढंच सांगा, एका दिवसात माणूस खुद्दारपासून गद्दार कसा होतो? उद्धव ठाकरेजी, मला एकच सांगा, एका दिवसात माणूस कसा वाघापासून रेडा होतो? एका दिवसात अशी कोणती जादू आहे तुमच्यापाशी? तुमच्यापाशी आल्यावर तो वाघ होतो आणि दुसऱ्यासोबत गेलं की तो रेडा होतो, तो गद्दार होतो, तो कोके होतो. अशी कोणती जादू आहे तुमच्यापाशी उद्धव ठाकरेजी? आम्हाला पण द्या ती जादू. आमचं पण यूट्यूब चॅनल, आम्ही काय तर वाघ बीग काय तर तयार करू त्याच्यातून. उद्धव ठाकरेजी, आमचं 1 लाखाचं चॅनल आहे, आमचं कमीत कमी 10 लाखाचं चॅनल करू, 10 लाखाचं चॅनल करू. उद्धव ठाकरेजी, तुमची ती जादू द्या आम्हाला. कोण आहेत ते तुमचे गद्दार खोके बाप चोरला? अरे उद्धव ठाकरेनं मराठीतच भाषण केलं. देशाचा पंतप्रधान व्हायचे स्वप्न बघतात उद्धव ठाकरे. हिंदी भाषा बोलायलाही ना उद्धव ठाकरेंना, मराठीतच भाषण. इथं राहुल गांधीच्या डोक्याच्या वरून गेलं असेल उद्धव ठाकरेचं भाषण. मराठीत बोललेलं राहुल गांधीला कळते का नाही? की राहुल गांधीला एक माणूस लागतो मराठी टू हिंदी कन्वर्ट करण्यासाठी, हिंदी टू इंग्लिश कन्वर्ट करण्यासाठी माणसं लागतात. उठायचं, GSTचा मुद्दा काढायचं, उठायचं आणि कुणा तर अदानीचा मुद्दा काढायचं, अंबानीचा मुद्दा काढायचं. त्यांनी काही करावं का नाही उद्योगधंदे? देश सोडून जावं, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून उठायचं आणि भारतीय जनता पार्टीसोबत जोडून टाकायचं. असं कसं? त्या मोदीनं आज काय म्हणले, 10 दिवसात जामनगर ते अंबानीच्या पोरानं 10 दिवसात एअरपोर्ट केलं नाही का लग्नासाठी? मग तिथं झालं तर मग सरळ देशात का होऊ शकत नाही? मग 70 वर्ष झालं, तुम्ही किती एअरपोर्ट काढले सांगा जरा? 70 वर्षात का नाहीत काढले? आज मोदीजीने एवढे मोठे एअरपोर्ट काढले, भरपूर एअरपोर्ट काढले, हायवे दुनियाचे भारी बनवलेत, घरोघरी बाथरूम झाले, गॅस आला घरोघरी. असंख्य प्रश्न आहेत की हो, मोदीजीनं तयार सगळं केलं ना डेव्हलपमेंट. 70 वर्षात कधी आलं नाही आमच्याकडे. आज सगळ्या योजना येत आहेत, लोकांना विहिरी मिळत आहेत, शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या विहिरी बांधलेत लोकांनी, घरकुल मिळत आहेत गावात भरपूर जणांना. योजना आल्या तर आला म्हणा, विमा यायला लागलाय. तुमच्या काळात कधी विमा आला नाही राहुल गांधीजी. वर आला तरी विमा वरच्यावर गायब होत होता, लोकांना मिळत पण नव्हता. आज अकाउंटवर पैसे डायरेक्ट मोदीजी आल्यापासून ट्रान्सफरचे आलेले आहे. कुठेही घोटाळा दिसत नाही. वरून 10 रुपये पाठवलं तर 10 रुपये खात्यामध्ये येतात गरिबांच्या. तुमचं सरकार होतं, वरून 10 पाठवलं तर नेते 5 रुपये कमिशन घेत होते, 2 रुपये तुमचे इथले दलाल घेत होते, 3 रुपये लोकांच्या हातात येत होते. 3 रुपये. आज भारत देश त्यांच्यामुळेच विकसित झाला आहे. मोदीजीने खूप काही केलंय भारतासाठी म्हणतोय कृष्णा. ठीक आहे भाऊ. तर उठायचं, उगं उद्योगधंद्यावर बोलायचं, उठायचं उगं काहीतरी बोलायचं येड्याने. असलं जमत नसते राहुल गांधी. काहीतरी अभ्यास करून या, चांगले मुद्दे घेऊन या आणि ती मांडा लोकांसाठी. काय उठायचं उद्योगधंद्याला न अदानी अंबानीला शिव्या देऊन तुमचं राजकारण टिकत नाही आणि तुम्ही निवडून पण येत नाही. अदानी ना अंबानी ही कंटिन्यू राहणारच देशात. तुमचं सरकार आलं काय आणि BJPचं आलं काय? त्यांना काय, आज BJPला फंडिंग करतात, उद्या तुम्हाला फंडिंग करतात. जनसत्तेमध्ये त्यांचे पाय चाटावं लागतील ना त्यांना. शेवटी ते बिझनेसमॅन आहेत, त्यांना त्यांचं काम करून घ्यायचं म्हणल्यावर चाटावं लागतंय. जनसरकारमध्ये आहे त्याचं.
आज BJPचं चाटतात, उद्या तुमचं चाटतील. राजस्थानमध्ये जेव्हा तुमचा गहलोत CM अदानीच्या मांडीवर जाऊन बसत होता, त्यावेळेस राहुल गांधीला दिसलं नाही का? जेव्हा शरद पवार अदानीचं वाह करतात ते दिसत नाही राहुल गांधींना? त्याबद्दल बोला. शरद पवारांनी कधी अदानीच्या विरोधात बोललंय का? बोलावं, मग भूमिका मांडावी. उद्धव ठाकरेला माझा सवाल आहे, सावरकरला मानत नाहीत राहुल गांधी, सावरकरला नाही त्या भाषेत बोलतात. मी गांधी आहे, सावरकर नाही म्हणणारे राहुल गांधी. मैं सावरकर नाही हूँ म्हणणारे. तुम्हाला पटतात का उद्धव ठाकरेजी? एवढंच सांगा फक्त. तुम्हाला मान्य आहे का? आज राहुल गांधीच्या मांडीला मांडी लावून बसता घराणेशाही टिकवण्यासाठी, तुमचं घराणे टिकवण्यासाठी. म्हणे मोदी आणि BJP एक फुगा आहे, आम्ही त्याच्यात हवा भरण्याचं काम केलेलं आहे, आम्हाला पश्चाताप होत आहे म्हणे. कोण भरा म्हणाल तर तुम्हाला हवा? मग तुम्ही गेला सोडून, मग त्या फुग्यातली हवा निघायला पाहिजे ना? का नाही निघाली? का नाही निघाली? उद्धवजी सांगा, जनतेला सांगा. उद्धवजी जनतेला सांगा. मित्रांनो, आजची ही सभा, इंडिया आघाडीची सभा ही रडगरानं होतं. ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे नव्हते, काही ह्याच्यामध्ये काही सांगायसारखं काहीच नाही. उठायचं आणि काहीतरी बरळायचं. एकही मुद्दा जनतेचा मांडला नाही हो, सामान्य जनतेचा. EVM आतापासूनच रडायला सुरुवात केला, अजून रिझल्ट लागला पण नाही आणि रडायला सुरुवात. का रे बाबा, का रडताय? EVMच्या नावानं रडणं सुरू, रिझल्ट लागला बी नाही, इलेक्शन झालं बी नाही, तर रडायला सुरुवात. EVM एवढी भीती वाटते तर घरात बसा ना भावानो. EVMची एवढीच भीती वाटते ना, इलेक्शन जर आधीच मॅनेज आहे ना, मग कशाला लढवता? कशाला इथे येऊन आरडता जोरजोरानं? EVM मॅनेज आहे ना, EVM फिक्स आहे, मोदी तर येणार आहे, तुम्हाला वाटतंय ना, मग इथे येऊन आरडायची गरज काय? EVM फिक्स असलेलं बिघडणार आहे का? मोदी तर निवडून येणारच आहे, एवढी भाषणं करायची गरज काय? न्याययात्रा काढायची गरज काय? जर रिझल्ट आधीच माहीत असेल फिक्स की मॅच मोदीजी जिंकणार आहेत, तर मॅच खेळून फायदा काय? फायदा काय? कशासाठी बोंबला लाव? म्हणजे तुमची सत्ता आली तर EVM मॅनेज नाही, तुमची सत्ता गेली तर EVM मॅनेज आहे. वा 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 वा, राहुल गांधी कुठल्या शाळेत शिकला? आम्हाला बी घ्या त्या शाळेत. कोणती जादू आहे ती? जर आम्हाला बी शिकवा. तुमची सत्ता जेव्हा कर्नाटकमध्ये येते तेव्हा EVM मॅनेज नसतो. पश्चिम बंगालमध्ये जेव्हा ममता बॅनर्जीची सत्ता येते तेव्हा EVM मॅनेज नसतो. दिल्लीमध्ये जेव्हा आम आदमी पार्टीची सत्ता येते, पंजाबमध्ये आम आदमीची सत्ता येते, तेव्हा EVM मॅनेज नसतो. आणि लालू यादवच्या पोराला जेव्हा 80 सीटा निवडून येतात तेव्हा EVM मॅनेज नसतो. फक्त भाजपाची सत्ता आली की EVM मॅनेज होतो. असं कसं राहुल गांधीजी? 2004ला पण EVM होतं, 2009ला पण EVM होतं. त्यावेळेस सत्ता कुणाची होती? त्यावेळेस सत्ता तुमचीच होती ना राहुलजी. त्यावेळेस EVM मॅनेज नव्हतं का? एवढंच सांगा मला. त्यावेळेस झोपा काढत होतो का? त्यावेळेस कुठे गेले होते राहुल गांधीजी तुम्ही? त्यावेळेस रिमोट घेऊन बसलो होतो का हातामध्ये? हा, का बोटा चोकत बसलो होतो? सांगा जरा आम्हाला पण राहुल गांधीजी. आज कस काय जाग आली तुम्हाला? इतकी दिवस मणिपूरला तुम्ही आत्ता जाताय काय? मणिपूरला पूर्ण देशामध्ये आता फिरताय. इतकी दिवस कुठं गायब होतो? इटलीचे दौरे कशासाठी होते राहुल गांधीजी? ते पण सांगा. इटली सोडून आज देशाची आठवण कस काय आली? कस काय देशामध्ये फिरायला लागलो? रोडवर फिरायला कोण लावलं प्रिन्सला? प्रिन्स चमच्यानं, सोन्याच्या चमच्यानं दूध पिणारा राहुल गांधी आज रोडवर फिरतो. कशासाठी? कोण आणली हे दिवस? ही मोदीजीची जादू आहे. मोदींची जादू आहे. त्याला म्हणतात लोकशाही. मित्रांनो, हुकुमशाही असती तर आज असा चमचा, सोन्याचा चमच्याने दूध पिणारा माणूस रोडवर फिरला नसता. हुकुमशाही नाही म्हणून तर राहुल गांधी न्याययात्रा काढत आहेत. हुकुमशाही जर असती ना, राहुल गांधीला जेलमध्ये घातलं असतं, आणीबाणी लागू केली असती जशी इंदिरा गांधीने केली ती.
मोदीजीने 10 वर्षात आणीबाणी लागू नाही केली. राहुल गांधीजी 10 वर्षाला बोंबलत फिरायला तुम्ही मोदींच्या विरोधात बोलत. जर लोकशाही असत असती, इंदिरा गांधीने लोकशाही ठेवली का? ठेवली. जर हुकुमशाही असत असती ना राहुलजी, तुम्ही आज भाषण पण करू शकला नसतात ना मी व्हिडिओ बनवू शकलो असतो. काय राहुल गांधी थोडासा अभ्यास करून या. भाषणामध्ये काय मुद्दे मांडायचे त्याचा अभ्यास करा. तुम्हाला होत नसलं तर मला सांगा, मी मांडतो. काय न्याययात्रा बी यात्रा असं काढून काय होत नसते राहुलजी. इतके दिवस 4 वर्ष घरात झोपायचं आणि इलेक्शन समोर आलं की न्याय यात्रा, भारत जोडो यात्रा आठवायला लागते. इलेक्शनच्या समोर 4 वर्षात काय काय मुद्दे मांडले राहुलजी तेवढं सांगा. काय काय मुद्दे मांडले? 4 वर्ष कुठं गायब होतो? इटलीला कशाला जाऊन बसलतो? 4 वर्ष का न्याय यात्रा काढली नाही? अचानक इलेक्शन समोर आल्यावर 6 महिन्यात सगळ्या यात्रा कशा आठवायला लागल्या? भारत जोडो नाही, परिवार जोडो. परिवार जोडो, परिवार जोडो पार्टी ही सगळ्या पार्टी म्हणजे परिवार जोडणाऱ्या पार्टी आहेत मित्रांनो. भारत जोडो नाही. भारत जोडणारे असते तर आज अशी एका स्टेजवर बसायला जागा नव्हती. यांना 5-5 मिनिट बोलायला वेळ मिळणार गेलता. एवढी लोकांनी एवढी भाषणं. अरा कोण काय बोलायले काही तारतम्य नाही. त्या राहुल गांधीला प्रकाश आंबेडकरचं नाव माहीत नाही, लक्षात नाही हो. कोणतरी इथं म्हणला म्हणे आत्ता मोदीजींची बायको काहीतर. अरे काय भाऊ, ईव्हीएमचं कोणतरी बोलला म्हणे, नाव माहीत नाही का? तुमच्या सोबत आहेत ना प्रकाशजी आंबेडकर, यांचं नाव माहीत नाही तुम्हाला? स्टेजवरती बोलवताना महाविकास आघाडीमध्ये का नाही घेत प्रकाश आंबेडकरांना? घ्या ना, तिथे जागा देऊ वाटत नाही. तिथं तुमचे मताचं राजकारण, तुमची घराणेशाही, तुमचेच पक्ष मोठे झाले पाहिजे. असं कसं राहुल गांधीजी? जनता पप्पू नाही, जनता लय शहाणी आहे. जनता रिझल्ट मध्ये दाखवून देईल. राहुल गांधीजी रिझल्ट मध्ये दाखवून देईल. त्यावेळेस पुन्हा म्हणू नका ईव्हीएम मध्ये घोटाळा होता म्हणून आम्ही हरलो, असं म्हणू नका राहुल गांधीजी. आणि तसं जर म्हणायचं असेल तर आताच गटुडं बांधा आणि इटलीला जावा. इटलीला घरात बसा. नाही तर जर तुम्हाला माहीतच आहे ईव्हीएम हॅक आहे आणि मोदीजी जिंकणारच आहेत, आजपासून रडगाणं सुरू झालेलंच आहे, तर मग एवढं येऊन भाषणे करायची गरज काय? म्हणतो तुम्ही गरज काय? पैसे तर वाचतील तुमचे. घरात बसा, आराम करा, एवढंच म्हणायचं मला. काय हा मैं भक्त हूं. कुणाला विकलाय ते तर सांग भाऊ. मोदीनं देश विकला. कोण घेतलं देश? देश आहे तिथंच आहे ना. कोण कुणाला विकला? कुठं आहे? कोण घेतलंय सांग ना भाऊ. कुठलं तर काय तर ऐकतो मोदीनं देश विकलाय म्हणून. असं नसते भाऊ. अदानीने घेतलाय. अच्छा, मग त्या अदानीला शरद पवार का बरं सपोर्ट करतो ते सांग भाऊ. त्या अदानी सोबत मीटिंग शरद पवारच्या का होतात ते सांग ना. का होतात? शरद पवार अदानीला का बरं गाडीमध्ये घेऊन येतो ते सांग. बंगल्यावर मीटिंगा का घेतो शरद पवार अदानीला? देश विकला ना अदानीला. सांगा मग ते. अदानी सोबत गहलोत का बरं येतो? इलेक्ट्रोल बॉन्ड. अरे इलेक्ट्रोल बॉन्डमुळं कमीत कमी लोकांना किती जणांनी किती पैसा दिला ती तर कळालं. आधी कॅशनं डील चलत होती. कॅशनं काळा पैसा असा बिना नोंदणीचा मध्ये येत होता पक्षाच्या फंडिंगच्या नावाखाली. बघितलंयस का पिक्चरमध्ये आधी कधी? फंडिंग द्यायला कशा अशा बॅगा भरून लोक येत होते, पैसे देऊन जात होते. त्याचा काही हिशोब होता का? कमीत कमी आता हिशोब तर पुढे येऊ लागलाय.
इलेक्ट्रॉल बॉन्ड जर बंद झाले ना भाऊ, काळा पैसा असा फिरल आणि पक्षात देणगी म्हणून येईल, कळायचं बी नाही किती पैसे आले आणि किती गेले. देऊ दे ना मग, जो सत्तेत आहे त्याला देणारच ना, विरोधातल्याला कशाला देतील? ज्यांच्याकडून काम होणार आहे त्यांना देणारच ना. जो सत्तेत पक्ष आहे त्याला देतात रे भाऊ फंडिंग, विरोधातल्याला देत नसतात. ज्यांच्याकडे काम होणार आहे त्यांनाच फंडिंग देतात. सत्तावन्न 65% जनतेवर राज करतो मोदी. आज देशामध्ये कित्येक राज्यामध्ये सरकार आहे, फंडिंग त्याला नाही तर कुणाला मिळणार आहे? गलीबोळातल्या पक्षाला मिळणार आहे का फंडिंग? जो सर्वात मोठा पक्ष आहे, जो सत्तेमध्ये आहे, त्यांनाच मिळते फंडिंग. साधी सिंपल गोष्ट आहे भाऊ. गणपतीला ज्याचं मंडळ मोठं त्याला देणगी जास्त असती. गलीबोळातल्या बारक्या पोरवाच्या मंडळाला पैसे 50 रुपये काढून देत नाही आपण, 10 रुपये देतो देणगी. आणि जो गावातलं मोठं मंडळ असते त्याला आपण 100, 200, 500ची चिठी फाडतो देणगी म्हणून. ह्याच्यावरूनच ओळख ना भाऊ तू हवेतच राहा. तुझ्यासारखे असले ना तर देश नक्की विकास करेल. बरोबर आहे ना भाऊ? काय चुकीचं बोलतो का मी? खरंच बोलतो ना भाऊ. 4 वर्ष कुठे गेलता राहुल गांधी? 4 वर्ष कुठे गेलता? का रोडवर उतरला नाही 4 वर्ष? आता इलेक्शनच्या समोर जनतेचा कळवळा. इतके दिवस काही इसर पडला होता का? एवढंच सांगावं राहुल गांधीनं. 4 वर्ष याददाश्त जाते का? गजनी आहे का राहुल गांधी? गजनी आहे? 4 वर्ष याददाश्त जाते आणि 1 वर्षच येते जनतेचा कळवळा. 4 वर्ष राहुल गांधी का रोडवरती उतरला नाही तेवढं मुद्दा सांग. 4 वर्ष राहुल गांधी गप का होते? भाऊ बोलण्यासारखं भरपूर आहे. उगा अदानी ना अंबानीला शिवून घालून जमत नसते भाऊ. त्यांना बिझनेस करावंच लागते. कुणाचं पण सरकार आलं, काँग्रेस बी उद्या निवडून आलं तर उद्या राहुल गांधी अदानीला देशाच्या बाहेर काढणार आहे का? नाही. त्यानं फंडिंग काँग्रेसला देते, पुन्हा काँग्रेस त्याला देते. का बिझनेस द्यायची ती? ही राजनेत्याचं आणि बिझनेसमॅनचं नातं असतेच भाऊ. त्याच्याशिवाय राजकारण पण चलत नाही, त्याच्याशिवाय त्यांचा बिझनेस पण चलत नाही. मित्रांनो काय बोलावं तेवढं कमी आहे. ठीक आहे, देवान थोडीशी सद्बुद्धी द्यावं. आणि असे तुम्ही जे फॅन आहेत त्यांनी जरा थोडंसं राहुल गांधीला स्क्रिप्ट चांगली लिहून द्या. अभ्यास चांगला आहे तुझा. काय बाबा थोडं लिहून दे जरा, राहुल गांधीला चांगले लिहून दे जरा स्क्रिप्ट. महागाई काही जरा शेतकऱ्याचे प्रश्न काय असले तर ते मांडा म्हणावं. उगे अदानी अंबानी म्हणून जमत नसते, तसं भागत नसते. कोण कोणाला घाबरत नाही, काय होत नाही. मोदीजीला सगळे घाबरूला म्हणताव, घाबरून तुमचे पक्ष सोडून चाललं म्हणता. आणि मोदी तुम्हाला घाबरूला का? मोदी जर तुम्हाला घाबरणारा असता राहुल गांधी तर आज अशोकराव चव्हाण सोडून गेले आम्हाला घाबरून मोदीला असं म्हणायची वेळ आली नसती. ताकदवर आहो ना तुम्ही. तुम्हाला सोडून का बरं जातील? का बरं जातील? ज्यानं तुम्हाला घाबरतं त्याच्याकडे का बरं जातील? साधा सिंपल प्रश्न आहे माझा. तुम्हाला मोदी घाबरते असं तुम्ही म्हणता, मान्य आहे? मान्य आहे. मग तुमचा चेला तुम्हाला घाबरणाऱ्या माणसाकडे कसं जाईल घाबरून? तुमच्याकडे येईल ना? येईल का नाही? मोदीजी मला धमकावल्यात, मला तुमच्या पदरात घ्या म्हणून येतील का नाही? एवढंच सांगा मला. आज राहुल गांधी म्हणले मोदी मला घाबरतात, मोदी मला घाबरतात. मोदी जर तुम्हाला घाबरतात तर मग अशोक चव्हाण मोदीला घाबरून मोदीकडे का बरं गेला? तुमच्याकडे आला पाहिजे ना. आला पाहिजे तुमच्याकडं. राहुल गांधी मला मोदीला घाबरलाले आणि मला तुमच्याकडून घ्या आणि आपण दोघं मिळून मोदीला भिऊ घालू असं म्हणलं असतं. तुमची बाजू सोडून तिकडे कशाला गेला असतं? ज्यानं तुम्हाला घाबरतंय त्याच्याकडे जाईल का मोदीकडे? पुन्हा लढत काढलेला प्रियंका जाधव म्हणते 1 नंबर बाबा, धन्यवाद धन्यवाद. तर असं राहुल गांधीचं कॅसेट थोडं हरपलेलं आहे. राहुल गांधी गजनी 4 वर्षांनी वापस आलेला आहे, त्याची याददाश्त वापस आलेली आहे. राहुल गांधी अजून कॅसेट 2-4 दिवस चलेल आणि पुन्हा अजून 4 वर्ष 5 वर्षासाठी गायब होईल. डायरेक्ट 2028ला पुन्हा कॅसेट वाजेल अजून. मग त्यावेळेस योगीजी येतील, योगीजी त्या कॅसेटला बरोबर काय कार्यक्रम करायचे ते करतील. आज काही विषय नाही.
धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आकाश हे जे ऑलराऊंडरला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, लाईक ठोकून द्या. धन्यवाद.